वेलकम. सुंदर असा टॉपिक तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंगच्या आजच्या या सेशन मध्ये महाशाळा आणि फाउंडेशनच्या माध्यमातून आज दाखवलं जाणार आहे, शिकता येणार आहे. आणि या आजच्या टॉपिकचं नाव आहे ऑब्जेक्शन हँडलिंग. महाशाळेच्या बिझनेसची महागीता आणि त्याचसोबत चॅट जीपीटी या दोन कोर्सची आपण ॲफिलिएट मार्केटिंगच्या पद्धतीने विक्री करणार आहोत. आणि हा सेल कसा करायला पाहिजे यासाठी आपल्याला काही लोकांची मानसिकता काय आहे, आपला टार्गेट ऑडियन्स जो ठरलेला आहे त्यांच्यापर्यंतच आपल्याला आपला हा मेसेज पूर्ण घेऊन जायचा आहे. आपली व्हिडिओज किंवा आपली लिंक किंवा आपला मेसेज हा तिथपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि याच्यासाठी आपण काय करतोय तर सोशल मीडियाचा आपण स्वतः आधार घेतोय. कारण आपला कोर्सच आहे किती बिझनेसची महागीता तुम्हाला सोशल मीडिया हँडलिंग शिकवते, त्याबरोबर बिझनेस शिकवते, त्याबरोबर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींचे ऍप्लिकेशन्स देते की तुमचा प्रचंड वेळ जो पोस्ट करायला जातो, व्हिडिओज करायला जातो, कंटेंट बनवायला जातो, याच्यासाठी तुम्हाला इतरांना पैसे द्यावे लागतात. तर ते कायमस्वरूपी तुम्हीच शिकलात आणि तुम्ही त्या व्हिडिओ मधून पुढे आला तर हे सोपं असणार आहे. मग हा कोर्स कोणासाठी आहे तर जे महाराष्ट्रातले मराठी भाषा जाणणारे की ज्यांना मराठी भाषा कळते अशा लोकांसाठी मराठीतून केलेला हा बिझनेसची महागीतेचा कोर्स आहे. ज्या लोकांचा व्यवसाय आहे, छोटा असेल मोठा असेल, घरून करत असतील, एखादं शॉप असेल, 5-10 लोक त्यांच्याकडे काम करत असतील, एखादी छोटी मोठी कंपनी असेल, तर एनी टाइप ऑफ बिझनेस मध्ये त्याला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या या कोर्समध्ये दिलेल्या. म्हणजे आपला टार्गेट ऑडियन्स आहे बिझनेसमॅन, की जो उद्योजक आहे, ज्याला स्वतःचा व्यवसाय ऑफलाईन कडून ऑनलाईनला आणायचा आहे, त्याला स्वतःला डिजिटल बनायचं आहे आणि तो व्यवसाय त्याला ऑटो पायलट वरती न्यायचा आहे. असा प्रत्येक भारतातला असेल, जगातला असेल, की ज्याला मराठीत सांगितल्यावरती कळेल असा कोणताही व्यावसायिक हा आपला टार्गेट ऑडियन्स आहे. आता या टार्गेट ऑडियन्सच्या पुढे ज्यावेळेला आपण मेसेजिंग करणार आहोत, व्हिडिओज पाठवणार आहोत, त्याला न बोलता मार्केटिंगच्या पद्धतीनं तो वेबसाईटला जाईल, क्लिक करेल, माहिती घेईल, फॉर्म भरेल, तुम्हाला इन्क्वायरीसाठी पिन करेल किंवा तुम्हाला एक रिमाइंडर पाठवेल, मेसेज पाठवेल. ही एक झाली सरळ मेथड डिजिटलची. दुसरी पद्धत काय आहे की तो व्यक्ती आपल्याला कॉल करून पण विचारेल, तो व्हिडिओ कॉल करून पण विचारेल, तो तुम्हाला झूम मीटिंग पण मागेल, किंवा तुम्ही त्याला पर्सनली जर भेटणार असाल, कारण तुमच्याही आसपास खूप सारे व्यावसायिक आहेत त्याच्याकडून आपण मटेरियल खरेदी रेग्युलरली करतो. मग अशी छोटे मोठे किराणा मालाचे व्यावसायिक आहेत, टेलर्स आहेत, दूधवाले आहेत, दुधापासून व्यवसाय करणारे, पदार्थ तयार करणारे, स्वीट होम वाले आहेत, फर्निचर वाले आहेत, सुतार काम करणारे वेगवेगळे लोक आहेत, फॅब्रिकेशन वाले वेगवेगळे लोक आहेत, ब्युटी पार्लर वाले वेगवेगळे लोक आहेत. आपल्याला जेवढे आपल्या शेजारी रोज दिसणारी व्यापारपेठेतली जेवढी मंडळी आहेत तेवढ्या प्रत्येकाला या कोर्सची गरज आहे. मग आपण त्यांच्याकडे गेल्यानंतर किंवा ते आपल्याकडे आल्यानंतर आपण एकमेकांना भेटू शकतो. त्याचबरोबर बऱ्याचशा गृहिणी आहेत की ज्या घरून व्यवसाय करतात, त्यांना मार्केटिंग मधला यम पण जास्त माहित नाहीये, परंतु त्यांना बिझनेस करायचा असतो. अशा महिलांना म्हणजे बचत गटांच्या महिलांच्या माध्यमातून खूप साऱ्या महिला काम करतात, त्यांना मार्केटिंग व्हावं असं वाटत असतं. मग त्यांना हा आपण एक टार्गेट बेस करू शकतो आणि त्यांना सुद्धा आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. अशा लोकांना आपण टार्गेट केलेलं आहे. मग या लोकांपर्यंत आपण पोहोचणार आहे ती सगळी सिस्टीम आपण केलेली, तरी सुद्धा हे लोक ज्या पद्धतीने आपण त्यांना भेटायला जाऊ, ऑनलाईन किंवा ऑफलाईन, त्यांच्या डोक्यात काहीतरी प्रश्न असणार आहे. त्यातले मी 20 प्रश्न काढलेले आहेत आणि त्याची उत्तरं तुम्ही काय द्यायची ते पण काढलेले आहेत. ऑब्जेक्शन हँडलिंग याचा अर्थ काय की लोक आपल्यावरती त्या प्रॉडक्ट वरती किंवा त्याला घ्यायचं नसेल तर तो काय काय कारण देतो आणि त्या प्रत्येक कारणाला आपल्याकडं विनम्रपणे सांगण्यासाठी योग्य असं उत्तर असलं पाहिजे. चिडण्याची आवश्यकता नाही, कारण त्याला आपल्याला ते प्रॉडक्ट घेण्यासाठी माग लागायचं नाही. ते प्रॉडक्ट कसं चांगलं आहे हे सांगून, कम्पेअर करून, इतरांच्या तुलनेनं ते कसं उजवं आहे
याच्यासाठी त्याला गाईड करायचं आहे, इज कॉल्ड ॲज मार्केटिंग. आणि मार्केटिंगचा तो रोल आहे की त्याचा फोर्स करून डोक्यावर बसायचं नाहीये किंवा त्याला आपल्याला कुठल्याही बाबतीत त्रास द्यायची गरज नाहीये. त्याला गरज आहे 51%, हा मुद्दा लिहून ठेवा. ग्राहकाला 51% गरज असते आणि व्यावसायिकाला 49% गरज असते. आता हे सगळे व्यावसायिक आहेत, पण आपल्या प्रॉडक्टचे ते ग्राहक आहेत आणि म्हणून आपल्याला 49% गरज आहे. मग आपण त्याच्या मागे लागण्याची गरज नाहीये. 2% तर त्याला गरज आहे. आपण त्याला दाखवणं गरजेचं आहे, रिमाइंडर पाठवणं गरजेचं आहे. योग्य वेळ आल्यानंतर तो स्वतःहून आपल्याकडे येईल अशी व्यूहरचना करणं गरजेचं आहे. अशी व्यूहरचना करणं गरजेचं आहे. म्हणजे कोणाला क्रिकेट खेळायला चल म्हटलं तर तो म्हणतो आता कुठं ग्राउंडवर जायचं. पण जर तसं वातावरण आपण तयार केलं, टूलकिट घेऊन त्याच्या समोर आपण उभा राहिलो की हा नवीन बॉल आणलाय, ही नवीन बॅट आणली, हे पॅड आणलेले, स्टंप आणलेले, चल ना आपण ग्राउंड वरती जाऊया, ऑटोमॅटिकली तो म्हणणार अरे चल ना मला पण यायला पाहिजे खेळायला. पण जर नुसतंच म्हणलं की येतो का खेळायला मी निघालोय, तर कोण नाही येणार. तीच सेम बाब आहे की आपण त्यांना काय प्रमोट करतोय, कशा पद्धतीने ऍटमॉस्फिअर तयार करून देतोय, स्वतःहून ते पुढे जातील. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाच्या पाठीमागे एक होकार दडलेला आहे, तो आपल्याला शोधता आला पाहिजे. अंडरलाईन दिस सेंटेन्स, बोल्ड स्टेटमेंट आहे, नीट लिहून ठेवा. कोणत्याही विचारलेल्या प्रश्नाच्या मागे आपल्याला एक होकार त्यांनी दिलेला असतो, तो शोधता आला पाहिजे, तर आपल्याला सेल लवकर क्लोज करता येणार आहे. आता कसं सेल क्लोज करायचंय त्याच्या अगोदर त्याच्या डोक्यातले ऑब्जेक्शन कोणकोणते ते बघा. की तो पहिल्यांदा म्हणेल की हा कोर्स किंवा हे वेगवेगळे कोर्सेस खरंच उपयुक्त आहेत का. पहिलाच बाउन्सर त्याचा आपल्यावरती आलेला असेल, आहेत का उपयुक्त. त्याला उत्तर काय आपण द्यायचंय, हो. चिडण्याची आवश्यकता नाही, एका शब्दात उत्तर द्यायचंय, हो. हा कोर्स किंवा हे कोर्सेस सरळ मार्गी तुमच्या यशाची चावी आहे. आमचे आतापर्यंतचे जेवढे काही स्टुडंट्स आहेत, जेवढे काही यशस्वी व्यावसायिक आहेत, त्यांचं यश तुम्हाला आम्ही दाखवू शकतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला निर्णय घेता येऊ शकतो. सो सिंपल, अगदी छोट्या 2 वाक्यांमध्ये त्याला आपण उत्तर दिलेलं आहे की हा कोर्स उपयुक्त आहे का. याचा अर्थ मी काय म्हटलं की त्याच्या प्रत्येक प्रश्नाच्या पाठीमाग एक होकारार्थी दडलेला आहे, त्याला आपल्याला ओपन करायचं. इथं चिडून उपयोग नाहीये, इथं होकारार्थी त्याचं काय म्हणणं आहे, त्याचा हो कुठं आहे, तो आपल्याला ओपन केलाय आणि आपण त्याला सांगितलं येस सर, हा उपयोगाचाच कोर्स आहे ना. मग आता त्याच्या पुढचा प्रश्न त्याचा काय येऊ शकतो, त्याच्या अगोदरच आपण बोललोय की याचे प्रूफ आमच्या युट्यूब चॅनल वरती आहेत. ज्या लोकांनी याच्या अगोदर हे कोर्सेस घेतले त्या लोकांना खूप चांगला बेनिफिट मिळलेला आहे. सर तुमचं ब्युटी पार्लर आहे का, किंवा तुमचा टेलरिंगचा व्यवसाय आहे का, किंवा तुम्ही ड्रेस मटेरियल नुसतं विकता का, तुमचं कापड दुकान आहे का, तर ह्यामध्ये कापड दुकानांमधली ही उदाहरणं, ही ज्वेलरी मधली उदाहरणं, हे पाण्यामध्ये काम करणाऱ्या लोकांची उदाहरणं, ही सोन्यामध्ये काम करणाऱ्या लोकांची उदाहरणं, याची सगळी टेस्टिमोनियल्स आपल्या चॅनल वरती आहेत आणि तुम्हाला ते एकत्र करून दिलेले असतात. ते तुम्हाला शो करता येणार आहे. म्हणजे प्रूफ लोक मागतायत, त्याच्या डोक्यात आहे की मला घ्यायचं आहे तर खरं, पण हे खरंच उपयोग होईल का, असा त्याचा प्रश्न आहे. तुम्हाला 1 नंबरचा त्यांनी विचारलेला प्रश्न आणि मी सांगितलेलं उत्तर आवडलं का, तर 1 अशी कमेंट करा. दुसरा प्रश्न त्याच्या डोक्यात आहे की मला शिकायला वेळ मिळेल का हो, काय सांगायचं, धंद्याचं टायमिंग असं असतंय, रेग्युलरली सेशन सरांचे असतात, कित्येक मेसेज मला येतात पण बघणं शक्य होत नाही हो. समस्या वेळेची नाहीये साहेब, तुमचा प्राधान्यक्रम आहे ना, तो जर आपण बदलला तर तुम्हाला या कोर्सचा नक्की फायदा होईल. आपण सोशल मीडिया हँडल करतो, मित्रांशी गप्पा मारतो, नेटफ्लिक्स वरती वेळ घालवतो आणि यातला 1 तास जर तुम्ही तुमच्या स्वतःचा बिझनेस मोठा व्हावा याच्यासाठी दिला तर तुम्हाला ते व्हिडिओ बघून सुद्धा शिकता येणार आहे. तर त्याचा प्रश्न काय होता
आणि त्याच्या माग दडलेला होकार काय होता ते बघा, की मला शिकायला वेळ मिळेल का. तुम्ही त्याच्याच 24 तासातला वेळ त्याला शोधून दिला, की तुम्ही इतर ठिकाणी जो वेळ घालवता रील बघण्यामध्ये, मोबाईल हँडलिंग मध्ये किंवा नको त्या गोष्टी करण्यामध्ये, त्यातला सर 1 तास वेळ काढून जर बिझनेसच्या मागे त्याचे 2 अध्याय बघितले ना, तर तुम्हाला खूप काही गोष्टी स्वतःला करता येतील, डिपेंड राहावं लागणार नाही. दुसरा मुद्दा, त्याचा प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्हाला पटलंय का, यस अशी कमेंट करा किंवा 2 असा आकडा टाका. आपण एक एक मुद्दे करत करत पुढे जाणार आहे. त्याला आपण सांगू शकतो की यशस्वी लोक वेळ काढतात स्वतःला शिकण्यासाठी, स्वतःला डेव्हलप करण्यासाठी, स्वतःच्या स्किलला इम्प्रूव्ह करण्यासाठी. मग तुम्ही आता त्याला वाक्य काय सांगितलं, यशस्वी लोक. तुम्ही यशस्वी असला तर वेळ काढा. आणि जर आयुष्यात आपल्याला पुढे जायचंय तर हे करणं गरजेचं आहे, कारण आपण एका यशस्वी उद्योजकामध्ये आम्ही तुम्हाला बघतोय. तिसरा प्रश्न त्याचा बघा डोक्यात काय आला, मी युट्यूब वर ते शिकतो ना, कशाला मग पैसे द्यायचे तुम्हाला. बरोबर आहे का, बरोबर आहे. असं असं सांगतात की नाही लोक. एवढं सगळं जर रेकॉर्डेड कोर्सेस तुम्ही आम्हाला देताय तर युट्यूबवर तर ठिकाणी व्हिडिओज पडलेले आहेत, असं तुमच्या याच्यामध्ये काय नवीन आहे. आता या ठिकाणी आपण स्पीचलेस होऊ शकतो. काय त्याला सांगायचं, आता ऑलरेडी युट्यूब वरती तर सगळंच आहे, काय नाहीये. मग आता त्याला तर ते युट्यूब माहिती आहे, आणि असं त्याला नाही तर आपल्या प्रत्येक प्रॉस्पेक्ट कडे युट्यूब आहेच. व्हॉट्सअप आणि युट्यूब आणि फेसबुक नसणारा माणूस शोधून पण आता सापडणार नाहीये. ह्या गोष्टी त्याच्याकडे आहेत आणि त्यांनी सांगितले काय करायचं, मी युट्यूब वरती बघतो, तुमचा कोर्स मी का घेऊ. आता त्याला आपण त्याच्यातला त्याच्या प्रश्नाच्या पाठीमागचा होकार काय तो बघा, आणि आपण त्याला कसं बदलू शकतो. की सर युट्यूब वरती तर सगळं मोफत मिळतं हे तुमचं म्हणणं मलाही माहिती, पण आयुष्यभर कशाचंही नीट ज्ञान त्यावरती आपल्याला मिळत नाही. तिथं इन्फॉर्मेशन मिळेल, नॉलेज मिळण्यासाठी थोडासा वेळ लागेल. तुम्हाला मातृभाषेमधून प्रॉपर शिकवलं जात आहे, आणि कुठल्याही मोठ्या व्यक्तीनं युट्यूब वरती बघून यश मिळवलंय असा प्रकार नसतो. तुम्हाला तुमच्या बिझनेस वाईज मराठीतून कस्टमाइज केलेला, छोट्या व्यावसायिकांसाठी केलेलाच हा कोर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला अर्धवट ज्ञान दिलेलं नाहीये, प्रूव्हन पॉलिसी दिलेली आहे, प्रॅक्टिकल्स दिलेले आहेत, स्ट्रक्चरड फ्रेमवर्क दिलेलं आहे, आणि हे नक्की परिणाम करणारी सिस्टीम तुम्हाला आम्ही दिलेली आहे. त्याचबरोबर याचा तुम्हाला लाईफ टाइम ऍक्सेस आहे. तो व्हिडिओ तुम्ही 10 वेळा 15 वेळा मागे पुढे करून बघू शकता. प्रॉपर तुम्हाला LMS वरती तो व्हिडिओ दिल्यामुळं युट्यूब वरती असणारे व्हिडिओज आणि यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. महाशाळेच्याच प्लॅटफॉर्म वरती गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त अभिप्राय बघायला मिळतात. सरांचे जे प्रॉपर कंटेंटचे योग्य मार्गदर्शनाचे जे पेड व्हिडिओज आहेत ते LMS मध्ये आहेत. त्याबरोबर तुम्हाला प्रॉपर 1 to 1 करण्यासाठी दर आठवड्याला किंवा दर 3 दिवसाला एक रिचार्ज मीटिंग घेतली जाते. रोज तुमच्यासाठी सपोर्ट सिस्टीमची एक तासांची झूम मीटिंग आम्ही लावतोय. तुमचे क्वेश्चन आन्सर ज्या ज्या वेळेला असतील त्या वेळेला तुम्ही 1 to 1 सरांशी किंवा टीम बरोबर बोलू शकता. शक्यतो तुम्हाला गरज पडणार नाही. त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला युट्यूब मध्ये फक्त व्हिडिओ असतो, इथं व्हिडिओ दिलाय, त्याच्या खाली प्रश्नोत्तर दिलेत, मराठी आणि इंग्रजीमध्ये मॅन्युअल दिलेलं आहे, त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ऍप्लिकेशनच्या लिंक, ऍप्लिकेशन इन्स्टॉल करण्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत, प्लस PDF मध्ये तुम्हाला ते ई-बुक त्या खाली दिलेलं आहे. म्हणजे व्हिडिओ नुसता नाही आहे, त्याला लागणारे सगळे रेफरन्सेस तुम्हाला दिलेले आहेत. कोणतं ऑपरेशन कधी करायचं याचा सिक्वेन्स लिहून दिलेला आहे, आणि हे स्पेशली महाराष्ट्रातल्या मराठी उद्योजकांसाठीच तयार केलेलं आहे. ना की हे इंग्रजीमध्ये आहे, ना की हे हिंदीमध्ये आहे, किंवा ना हे भारताला समोर ठेवून तयार केलंय. हे तयार केलेलं आहे की जे लोक छोटे व्यावसायिक आहेत यांच्यासाठी. आता त्याच्या डोक्यात ती
क्लिअरिटी मिळाली का? की तुमच्या डोक्यात अगोदर क्लिअरिटी मिळाली का की युट्यूब पेक्षा हे घेणं का गरजेचं आहे? कमेंट करा 3. चौथा मुद्दा आपण बघूया की मला टेक्निकल नॉलेज नाही हो, मग मला हे शिकता येईल का? विचारेल ना तुम्हाला माणूस असा. तर कोणताही मोठा माणूस जन्मतः तज्ञ नसतो साहेब. हा कोर्स अगदी नवशिक्यांसाठीच आहे. एक दिवसात काहीच घडत नाही, पण शिकलात तर उद्याचं यश तुमचं नक्की आहे. टेक्निकल नॉलेजची याला आवश्यकता नाहीये. तुम्हाला व्हॉट्सअप येतं का वापरता? अरे व्हॉट्सअप कोणाला येत नाही? आमच्यात सगळेच व्हॉट्सअप वापरतात. तुम्हाला युट्यूब वापरता येतं का? हा येतं ना. तुम्हाला बटणं वापरता येतात ना स्क्रीनची? येतात. तेवढंच नॉलेज सफिशियंट आहे. पूर्ण मराठीतून सांगितलेलं आहे. काय करायचंय ते संपूर्णपणे दिलेलं आहे. टेक्निकल नॉलेजची खूप आवश्यकता नाही. हा मुद्दा त्याचा क्लिअर झाला. हा होता 4 नंबरचा. 5 नंबरचा मुद्दा काय आपण सांगतोय बघा, की सगळं खरं हो, याला पैसे घालवून काही फायदा होईल का? काय उगाच लय पैसे घालवले हो असे उपयोग होईल? तुम्ही याला खर्च म्हणताय साहेब, पण ही तुमच्या व्यवसायासाठी केलेली गुंतवणूक आहे. बाजारात एका जेवणाच्या किमतीत लाखोची माहिती मिळते. विचार करा, एक छोटा निर्णय तुम्हाला पुढच्या 10 वर्षांसाठी फायदेशीर ठरू शकतो. म्हणजेच एखादी तुम्ही पार्टी केली तर त्याचे 4-5 हजार रुपये तुम्ही सहज खर्चामध्ये घालवत असता. इथं तुमचा कोर्स तुम्हाला 3210 रुपयामध्ये मिळतोय. एवढी इन्व्हेस्टमेंट तुमच्या वर्षासाठी पुढे 10 वर्ष तुम्हाला चालेल. म्हणजे पैसे घालवून तुमचा सर फायदाच होणार आहे. हा मुद्दा आपण अशा प्रकारे त्याला सांगू शकतो. आता त्याच्या विचारांमध्ये बदल व्हायला लागला की घेईल मी, पण प्रमाणपत्र मिळेल का हो? सर सर्टिफिकेट मिळेलच, पण त्यानेच पैसे येणार आहेत का याचा विचार करा. मी तुमच्याकडे सर्टिफिकेट दिलं की तुमचा कोर्स कम्प्लीट झाला, मग तुमचा बिझनेस वाढेल का? सर्टिफिकेट पेक्षा कोर्स मटेरियल हे महत्वाचं आहे. ते कौशल्य तुमच्याकडे आल्यानंतर ते कौशल्य तुम्हाला पैसे कमवून द्यायला उपयोगाचं ठरणार आहे. आज लाखो लोक कागदाच्या तुकड्यापेक्षा तुम्हाला स्किल काय आहे याच्यावरती विश्वास ठेवणार आहेत. तुमचा ते सर्टिफिकेट त्यांना काही तुम्हाला जॉब द्यायचा नाहीये, त्यांचं काम तुमच्याकडनं करून घ्यायचंय. तर ते तुमच्यामध्ये स्किल आहे का हे बघणार आहेत. पण तरीही आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू करतच आहोत. याची गॅरंटी का? गॅरंटी आहे का म्हटल्यानंतर याच्यावरती बरंच काही मला बोलता येईल, पण आता तो रेकॉर्ड चालू आहे व्हिडिओ आपला. तर गॅरंटी आहे का? तर होय, पण गॅरंटी तुमच्या मेहनतीवर अवलंबून आहे. शब्द योग्य आहेत तसेच वापरा. आम्ही कोर्समध्ये फुलप्रूफ प्रणाली दिलेली आहे. जी सिस्टीम आम्ही लावलेली आहे ती फुलप्रूफ आहे. आता तुम्ही त्याची अंमलबजावणी कशी करताय त्याच्यावरती तुमचं यश पक्क आहे. तुम्ही तो कोर्स घेतला आणि त्याचं काम केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. त्याला हे सांगू नका की कोर्स नाही घेतला तर काय. एकही निगेटिव्ह सेंटेन्स तुमच्याकडनं जाऊ देऊ नका. तेच पॉझिटिव्ह वाक्य कसं सांगता येईल हे त्याच्या मेमरीमध्ये फीड करणं चालू ठेवा. कोर्स किती दिवस चालेल? यश मिळवायला वेळ लागत नाही, निर्णय घ्यायला तुम्हाला सर वेळ लागतो. कोर्स लाईफ टाइम ऍक्सेस आहे, पण तुम्ही लवकर सुरुवात केली तर तुम्हाला लवकर तुमचा बिझनेस सेटअप करता येईल, लवकर तुम्हाला कमावता येईल. त्याप्रमाणे कोर्स हा तुमच्या वेळ देण्यावरती आहे. आमची अपेक्षा आहे की तुमचा 1 तासांचा वेळ तुम्ही रोज द्यावा शिकेपर्यंत. एकदा तुम्ही शिकलात की तीच कृती तुम्हाला रोज करायची आहे ना. तुमच्या व्यवसायाचं नाव बदलणार आहे, फार फार तर तुमचे प्रॉडक्ट बदलतील, सर्व्हिसेस बदलतील, तुम्ही तर बदलणार नाही. तुमचे ग्राहक बदलले पाहिजेत याच्यासाठी ही यंत्रणा आहे. आणि एकदा तुम्हाला ती सिस्टीम कळाली की प्रॉपर त्याचे अपडेट सुद्धा तुम्हाला पुढे पुढे मिळत राहणार आहेत. त्यामुळं नक्की सगळं खरंय तुमचं, पण याच्यात काय शिकायला मिळणार आहे? अजूनही त्याच्या डोक्यातले प्रश्न जात नाहीयेत.
नक्की काय शिकायला मिळेल असा त्याचा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नांमध्ये आपण उत्तर देतोय की चॅट जीपीटी आणि एआय टूल सहित मार्केटिंगचा मास्टर प्लॅन तुमच्या सोबत असेल. हा कोर्स तुमच्या बिझनेस आणि करिअर साठी चेंज मेकर ठरणार आहे. प्रॉपर कंटेंट रायटिंग करून घेणं, त्याच्याप्रमाणे एआय टूल कडून तुम्हाला नवनवीन कल्पनांना आकार देणं, प्लस प्लस तुम्हाला याच सोबत इतरांबरोबर तुम्ही तो बिझनेस करणार आहात, तिथपर्यंत सहजासहजी तुमचा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस पोहोचवणं हे कसं केलं जातं. तुम्ही आता ऑफलाईन काम करताय का? तेच तर माझं चाललंय ना. बरं, आता मग तुम्ही टेलिफोन वापरता का? नाही हो, आता टेलिफोन बंद झाला. मग काय वापरता? ठीक आहे, माझ्याकडे आयफोन आहे, माझ्याकडे स्मार्टफोन आहे, माझ्याकडे हे आहे. सर मग तुम्ही फोन का घेतलाय? नाही, बदललं पाहिजे ना जगाबरोबर. मग आता तुम्ही जुन्या पद्धतीने मार्केटिंग करून चालेल का? हे, आता काय उपयोग आहे, सगळं जग दुनिया मोबाईलवर आली हो. त्याला सांगा, तुम्ही एखादी वस्तू सर्च करायची म्हटलं तर कुठं शोधता? तो म्हणेल मी गुगलवर शोधतो. मग गुगलवरती तुम्ही दुसऱ्याचं काही पाहिजे असेल तर शोधता आणि गुगल तुम्हाला सांगतं की ही वस्तू इथं आहे. आणि नियर बाय म्हटल्यानंतर त्या वस्तूपर्यंत, त्या दुकानापर्यंत, त्या होलसेल पर्यंत तुम्ही पोहोचता. तुमचं नाव टाकल्यानंतर गुगल तुम्हाला शोधू शकतं का हो? नाही नाही, आपण ऑनलाईन नाही ना. मग मला सांगा की जर गुगल तुम्हाला शोधू शकत नाही तर नवीन ग्राहक तुम्हाला कसं शोधणार आहे? हे वाक्य त्याच्यासाठी खूप घुसणार आहे, लक्षात घ्या. हे वाक्य जी आत्ताच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकताय ती पाठ करा, पाठ करा. ती बाणासारखी लागणारी वाक्य आहेत. आणि ते एक एक अस्त्र तुम्ही बाहेर काढलं, एक एक बाण मारायला सुरुवात केली की प्रॉपर त्याच्या भोवती आपल्याला वलय तयार करता येणार आहे. त्याच्या विचारांना आपल्याला तोडता येणार आहे. त्याच्या डोक्यातली निगेटिव्हिटी आपल्याला ह्याच्यामधून बाहेर काढता येणार आहे. आणि मग त्याला तो जो प्रश्न म्हणतो की मला नक्की काय शिकायला मिळेल, तर एका वाक्यात तुम्हाला सर मी सांगतो, तुमचा बिझनेस आज ऑनलाईन तुम्ही चांगला करताय ना, आहे असा तुम्हाला ऑफलाईन तुम्ही चांगला करताय ना, तर आहे असा तुम्हाला ऑनलाईन वरती चांगला करता येईल. मग मी एवढे पैसे दिले की भागेल का? सर नाही, तुम्हाला हे शिकावं लागेल. तुम्ही दुसऱ्यांना हे काम दिलं तर महिन्याला 25-30 हजार रुपये हे नवीन जनरेशन मधली मुलं घेतात. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मग याच्यासाठी तुम्ही कामगार ठेवाल का? आम्ही त्याला शिकवू. आता तो म्हणतो मी ऑलरेडी एकच माणूस आहे, मी अजून एक कामगार त्याच्या वेळेसाठी ठेवू नाही शकत आहे. सगळ्यात मग सोपं काय आहे सर, एक तासभर तुम्हीच वेळ द्या ना. कायमचं शिकून तुम्ही घेतलं तर तुमचाच फायदा आहे. आणि आता हा कोर्स 10,000 रुपये किमतीचा होता, तो या किमतीला आम्ही आता देतोय, म्हणजे 3,210 रुपयाला देतोय. अजून कसला विचार करताय तुम्ही? आता विचार करण्यासाठी वेळ घालवू नका. चर्चेतनं तो पुढे म्हणतोय की हा कोर्स लाईव्ह आहे का, प्री रेकॉर्डेड आहे का? तर हे दोन्ही आहे. शिकायला तयार आहात का तुम्ही? मला हे सांगा. तुमच्या प्रत्येकाच्या सोयीनुसार प्री रेकॉर्डेड याच्यामध्ये व्हिडिओ दिलेले आहेत. प्लस तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी 1-to-1 लाईव्ह सेशन पण आहेत. सरांशी तुम्हाला बोलता येणार आहे, भेटता पण येणार आहे. पुण्यामध्ये ऑफिस आहे, तिथं तुम्ही भेटू शकता. ऑनलाईन वरती तुम्ही भेटू शकता. कॉल वरती तुम्ही बोलू शकता. त्यांच्या टीमशी तुम्हाला बोलायला सहकार्य करता येतं आणि आम्हीही त्यांच्या टीमचा भाग आहोत. तुम्हाला तुमचा जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आमची टीम तुम्हाला सहकार्य करणार आहे. तुम्हाला शक्य आहे तेव्हा शिका. आणि महत्वाचं आहे की एका एक्सपर्ट कडनं तुम्ही गाईडलाईन घ्या, तर तुम्हाला पुढे जाता येणार आहे. अहो मी अजून त्याच्या डोक्यातले प्रश्न संपले नाहीत, नीट लक्ष द्या. मी आधी हा कोर्स केलता पण काय फायदा नाही झाला हो. हा काही वेगळा आहे का मग? आम्ही पण डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस केले ना मागच. तुम्ही चुकीच्या ठिकाणी सर पैसे घालवले असतील, आता योग्य ठिकाणी गुंतवा. दोन्हीतला फरक बघा, वाक्यरचना काय आहे. तुम्ही चुकीच्या ठिकाणी पैसे घालवले असतील म्हणजे वाया गेले. आता काय सांगतोय आपण, गुंतवणूक करायला सांगतोय, म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि एक्सपेन्सेस यामधला तो फरक दाखवलाय.
आमचा कोर्स प्रॅक्टिकल आणि थेट मार्केटमध्ये तुम्हाला काम करून दाखवणारा आहे. लीड्स जनरेशन करून देणारा, लीड क्लोजिंग कडे घेऊन जाणारा आहे. पण यामध्ये आम्हाला नवीन शिकवताना काही नवनवीन एक्सपर्ट येणार आहेत का? आमच्या इंडस्ट्री मधला त्याला अनुभव आहे का? तर हो. पण यशस्वी होणं तुमच्याच हातात आहे. शिकवणारी लोक एक्सपर्टच आहेत, त्यांचा एक्सपिरियन्स तेवढा मोठा आहेच. पण तुम्हाला जर यशस्वी व्हायचं आहे, तुमच्या हातामध्ये ते टूल दिलं जात आहे, तर तुम्हाला थोडस कष्ट करावे लागतील, तुम्हाला कृती करावी लागेल, तुम्हाला ऍक्शन मोड वरती यावं लागेल. आणि मी स्वतः सरांकडेच शिकलेलो आहे. मी मागे कोर्स घेतले होते, स्वतःचा बिझनेस मी प्रमोट केलेला आहे आणि आता त्यांच्यासोबत मी कामही करत आहे. याला ऑटो पायलट बिझनेस कोच योगेश महामुनी सरांचा 24 वर्षाचा अनुभव आहे आणि अनेक यशस्वी स्टुडंट आहेत. तुम्ही युट्यूब चेक करू शकता. प्रूफ देणं पाहिजे प्रत्येक पॉइंटला, त्याला बोलता बोलता आपल्याला प्रूफ देणं गरजेचं आहे. मग मी किती पैसे कमवू शकतो तुमचा कोर्स जर घेतला तर? बघा ना, त्याच्या डोक्यात काही नवीनच चाललेले की आता त्याला असं वाटतंय ना की हे पैसे दिले की मला लगेच कमाई चालू होणार आहे. विचारलाय प्रश्न, सर ते तुमच्या मेहनतीवरती अवलंबून आहे. आज कोर्स करणारे लोक महिन्याला 20,000 प्लस कमवतात रेग्युलरचे. त्याही पेक्षा जास्त लोक आहेत. युट्यूब वरती त्यांची आकडेवारी पण त्यांनी स्वतः पेमेंटची दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. इथं खूप मोठा आकडा सांगण्याची आवश्यकता नाही, लाखो रुपये कमवता म्हणण्याची गरज नाहीये. आता कमवतात ऍक्च्युली लाखो रुपये, पण ते म्हटल्यानंतर त्या नवख्या माणसाला तो आकडा त्याच्या डोक्यात नाही बसत. ते म्हणते फेकताय काहीतरी. इथपर्यंत सांगा की त्याला ते पचेल. ज्याला कोटीवरती किती शून्य असतात हे माहित नसेल, त्या माणसाला जर आपण करोडोची भाषा करायला लागलो, लाखाची भाषा करायला लागलो, तर तो म्हणतो काही उपयोग नाही, माझ्या डोक्यावरून चाललंय, तुझं काही नकोच ऐकायला. जे त्याला पचू शकतं तेवढीच फिगर त्याला सांगा. तुम्ही मेहनत करणार असाल तर तुम्ही करू शकता. लक्षात आलं? तुम्ही मेहनत करणार असाल तर तुम्हीही हे उत्पन्न मिळवू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला नक्कीच काम केल्यानंतर यश मिळणार आहे. मग कोर्स केल्यानंतर आम्हाला काही करिअर ऑपॉर्च्युनिटीज वगैरे आहेत का? अशा पण काही गोष्टी तुमच्या बरोबर ते लोक शेअर करतील की ज्या गृहिणी आहेत, ज्या घरून व्यवसाय करतायत, त्यांच्याकडे दुपारी वेळ आहे, त्यांना तो योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करायचा आहे, तर ते तुमचं बोलणं एवढं प्रभावी ऐकल्यानंतर त्यांना इच्छा 100% होणार आहे की तुम्ही ज्या सरांबरोबर काम करताय तिथं आम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळेल का? याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल की काही ठिकाणी आपल्या ज्या ज्या लोकांना आम्ही ट्रेन केलेलं आहे त्या लोकांनी कॉल केल्यानंतर त्या लोकांना हे लोक विचारतात की महामंडळी सर तुम्हाला किती पगार देतात हो? आमच्याकडे येता का? आमच्यासाठी तुम्ही काम करता का? याही गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील. मग तुम्ही महाशाळेला सोडून त्यांच्याकडे जायचं का महाशाळेने आपल्याला शिकवलंय महाशाळेबरोबर विश्वासानं पुढे जायचं? हा सर्वस्वी निर्णय तुमचा असतो आणि त्या निर्णयाला तुम्ही ठाम राहणं, घेतलेलं किंवा दिलेलं जे वचन आहे ते आपण विश्वासानं पाळणं दोघांनी सुद्धा, हे बोथ साइड आहे. त्यामुळे तुम्हाला याही गोष्टी ते लोक विचारतील, त्यांच्या विचारण्याच्या पाठीमागचं धोरण काय आहे हे लक्षात घ्या. कोर्स केल्यानंतर कोणती करिअर ऑपॉर्च्युनिटी मिळते का? येस, मी कोर्स केला आणि मला करिअर ऑपॉर्च्युनिटी मिळाली. महाशाळेकडे मिळाली, इतर ठिकाणी सुद्धा मिळाली, इतर लोकांना बिझनेस प्रमोट करता आला, बिझनेस मध्ये मिळाली, फ्रीलान्सिंग करून त्यांनी डिजिटल मार्केटिंगची इतरांची कामं केली, त्यांना जॉब चांगला मिळाला. तुम्हाला काय हवंय अजून? हा कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्ही कोचिंग, मार्केटिंग, ब्रँड बिल्डिंग आणि AI स्किल वापरून पैसे नक्की मिळवू शकता. केवढं मोठं स्टेटमेंट आपण त्याला करतोय आणि हे केलेले प्रूफ आपण त्यांना वेळोवेळी दाखवू शकतो युट्यूब वरती. कोर्स नंतर सपोर्ट मिळेल का?
आता त्याच्या डोक्यात थोडासा पुढचा गिअर त्याने टाकलेला आहे की कोर्स घेतल्यानंतर मला सपोर्ट मिळेल का, म्हणजे त्याचं घ्यायचं आहे हे त्याच्या माइंड मध्ये सेट केलं आपण. नीट लक्ष द्या प्रत्येक पॉइंट कडं. त्याच्या माइंडला आपण कन्वर्ट करत 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 पुढे आणलंय. तो आता म्हणतो की मला घेतलंय म्हणजे घ्यायचं आहे, पण सपोर्ट मिळेल का पुढे मला? येस, मिळणार. कारण आमचा उद्देश फक्त विक्री करणं नाही, तर तुमचं यश मिळलं पाहिजे यासाठी महाशाळा काम करते. आपण एक कम्युनिटी तयार केलेली आहे, मेंटरचा सपोर्ट मिळतो, लाईफ टाईम तुमच्यासाठी ऍक्सेस आहे. आणि आमचं उद्दिष्टच आहे की 20,000 मराठी उद्योजकांना ऑटो पायलटला न्यायचं आहे. तुमचा बिझनेस डिजिटल बनवून द्यायचा आहे. तुम्हाला ऑफलाईन कडनं ऑनलाईनच्या प्रवासाला घेऊन सोबत जायचंय. आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला ह्या वर्धापन दिनानिमित्त ही ऑफर देत आहे. काय सगळं तुमचं पटतंय हो. मी आता पैसे नाही देऊ शकत. मग पुढे कधी जॉईन करता येईल का मला, है ना? म्हणजे एवढं जरी 15 पॉइंट त्याचे आपण क्लिअर केले तरी त्याच्या डोक्यातला किडा अजून काही गेलेला नाही. मग मी आता नाही बाबा पैसे देत, मग पुढं कधीतरी मी जॉईन करेल, काय हरकत आहे, बघू नंतर. धीर सोडू नका. तो आपली परीक्षा बघतोय की तुम्ही किती पाण्यात आहे, तुम्ही काय सेल करणार आहात. प्रत्येक यशस्वी व्यक्तीनं योग्य वेळी गुंतवणूक केली पाहिजे साहेब. शेठ, तुम्ही म्हणता की तुम्हाला मार्केटमधून बिझनेस पाहिजे, तुम्ही म्हणता की लोक ऑनलाईन वरती कन्वर्ट झाले, लोक घरी बसून माल मागवतायत, तुम्ही का नाही ऑनलाईन जाताय? मराठी लोकांमध्ये हाच तर प्रॉब्लेम आहे की आपल्याला शिकायचं काहीच नसतंय आणि पाहिजे तर भरपूर काही असतंय. योग्य पद्धतीनं तुम्ही घेणं गरजेचं आहे. जर तुमच्यापर्यंत हे आलेलं आहे तर हा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. आता निर्णय घेतला तरच तुम्हाला सर पुढे जाता येईल. कारण जग पुढे चाललेलं आहे ऑलरेडी. 1G झालं, 2G झालं, 3G झालं, आता 5Gचा मोबाईल तुम्ही घेतलाय. तो काय असाच घेतलाय का हो? किती रुपयाचा मोबाईल आहे साहेब तुमचा, सांगता येईल का? माझा 70,000चा आहे, माझा 1,00,000चा आहे, माझा 1,50,000चा आहे. कमीत कमी 15,000च्या खालीचा कोणाचा मोबाईल तुम्हाला दुकानदाराचा भेटणार नाही किंवा व्यावसायिकाचा भेटणार. सर मला सांगा ना, तो मोबाईल चालवायला शिकण्यासाठी तुम्ही किती पैसे आतापर्यंत घालवले आणि त्यातला किती उपयोग तुम्ही करता? ही वाक्य अपील होणारी आहे. तो मोबाईल तुम्ही घेतलाय 20-25 हजाराला, पण त्या मोबाईल मध्ये तुम्हाला किती फंक्शन आहेत, काय करायचंय हे माहिती आहे का? तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने कोणकोणते ऍप्लिकेशन आपण वापरू शकतो याची तुम्हाला कल्पना आहे का? नाही नाही नाही, ते ते काय आपण लय काय वापरत नाही त्यातलं. फोन करणे फोन घेणे, मेसेज आला तर बघा वेळ नसतो हो. मग कधी बघता? नाही, रात्री बघतो घरी गेलो. मग सर तुम्हाला साधा फोन पण पाठणावाला चालला असता ना. तुम्ही एक व्यावसायिक आहात. जर 5,000 रुपयाच्या फोननी तुमचं काम भागत होतं तर तुम्ही 1,50,000 रुपयाचा फोन घेऊन करताय काय? नाही, ते घ्यावा लागतो लोकांमुळं. सर मग त्याच्यासाठी नॉलेज का नाही घेते तुम्ही त्याचं? तो 1,50,000 रुपयाला आहे, पण का आहे? त्याचे अदर ऍप्लिकेशन तुम्ही वापरले तर त्या 1,50,000चे 4 फोन तुम्ही घेऊ शकता सर. त्याला ब्रेन वॉश झाला त्याचा सगळा. खरे खरे राव, मी तर 1,50,000चा मोबाईल घेऊन बसलो आणि काहीच करत नाही, नुसताच कॉल करतो. मग कॉल करायला फोन घेतलाय का? अदर फीचर कोण वापरणार? सर याच्यामध्ये 50 पेक्षा जास्त ऍप्लिकेशन शिकवलेत तुम्हाला. काय सांगणार? मोबाईलवरनं करता येतं सगळं? अहो सगळं मोबाईलवरनं करता येतं. मग मला लॅपटॉपची गरज नाही. असेल लॅपटॉप तो वापरा, नसेल तर तुम्ही मोबाईलवरनं करू शकता. खरं 100%. आणि हे तुम्हाला ऍक्सेस पण मिळतं. आता तुम्ही स्वतः ऍडव्हर्टाइज करणं हे गरजेचंच आहे. ती जाहिरात तुम्ही आता बोर्ड वरती केली, फ्लेक्स वरती केली, मोठ्या प्रमाणामध्ये केली, लोकांपर्यंत तुम्ही चौकातल्या पोहोचू शकता. परंतु चौकात गाडी उभा जरी राहिली ना तरी माणूस 2 मिनिटासाठी मोबाईलच्या स्टेटस मध्ये काय आलंय का, व्हॉट्सअपला काही मेसेज आलाय का, टुडून काय वाजलं होतं, ती बघण्यामध्ये त्याचा वेळ जातो. चौकातला बोर्ड त्याला बघता येत नाही.
मग तुम्हाला त्याच्या खिशापर्यंत जायचं असेल तर एक चांगला जरिया आहे, त्याने खिशात जो मोबाईल ठेवलाय ना, त्या मोबाईल मध्ये तुमची जाहिरात गेली पाहिजे. तुमची जाहिरात मोबाईल पर्यंत गेली, मोबाईल त्याच्या खिशात आहे, तुम्हाला त्याचा खिसा लवकर साधता येईल, लवकर ते लिंकिंग तुम्हाला करता येईल. आणि याच्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर हे शिकणं गरजेचं आहे. सगळं खरंय हो, पण मला इंग्रजी लय कच्चं आहे आपलं, आणि समजत नाही आपल्याला. काही वेळेला समजतं पण बोलायला येत नाही हो. मला जमल सगळं, मी करू शकेल का? त्याला उत्तर आहे आपल्याकडं की सर, हे तुम्हाला जमेल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण होकारार्थी देतोय आणि पहिल्यांदा होय म्हणतोय. नीट समजून घ्या ह्याची थेरी कशी आहे, आन्सरिंग कसं करायला पाहिजे. पुढचं बोलण्याच्या अगोदर त्याला हो म्हणायचंय आणि मग पुढचं बोलायला सुरुवात करायची. हा नियम जर तुम्ही घरामध्ये जर वापरला ना, तर तुमचे कसलेच भांडणं पण होणार नाहीत. तो विषय नंतरच आहे, पण जाता जाता आठवलं म्हणून तुम्हाला सांगितलं की अगोदर तुम्ही हो म्हणा आणि नंतर त्याच्या पुढचं वाक्य बोला की यस. हेच यशस्वी होण्यासाठी पुरेसं आहे. किरकोळ येतं ना तुम्हाला, सर मराठी वाचता येतं का हो? हे मराठी येतं आपल्याला. सर मग त्यात मराठीमध्ये लिहून दिले, इंग्रजीमध्ये लिहून दिले. आता मराठी वाचता येतं का, मराठीतनं दिलंय म्हणलं का नाही, तो म्हणतो अहो मराठीतलं एवढं अवघड असते ना, कधी कधी ते वाचून पण कळत. आता त्याचाच प्रश्न पहिला होता की मराठीत आहे का. आपण मराठीत आहे म्हटलं की तोच म्हणतो की अहो ते काय मराठीतलं सगळं मराठीत असलं तर काय कळत नाही हो, ते शुद्ध मराठी असल्यावर आपल्याला बी समजत नाही. त्यांना सांगायचं सर ही अडचण तुम्हाला जशी आज वाटते ना, तशी आम्हाला यापूर्वीच जाणीव झालेली आहे, त्यामुळे हे इंग्लिश केलंय. इंग्लिश म्हणजे मराठी पण आहे आणि इंग्रजी पण आहे. तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण पॅराग्राफ मराठीमध्ये न देता मराठी आणि इंग्रजी सेंटेन्स दिलेले आहेत, इंग्रजी उच्चार दिलेले आहेत, इंग्रजी स्पेलिंग पण दिले आहे, पूर्ण पुन्हा मराठीमध्ये पण हे सगळं दिलेलं आहे. असं आहे का ते, त्याला दाखवा ओपन करून कसं दिलेलं आहे ते. कोर्स मराठीत आणि सोप्या भाषेत शिकवला जातो, त्यामुळे तुम्हाला यायला हरकत नाही आहे सर. सगळं खरे पण महागच वाटतंय हो जरा. जरा स्वस्त काही पर्याय नाही का याचा? याचा पाठीमाग त्याचा काय दडलेला होकार आहे तो शोधा. या वाक्याच्या या वाक्याच्या पाठीमाग काय म्हणतोय तो बघा. कोर्स महाग वाटतो, स्वस्त पर्याय नाही का, याचा अर्थ त्याला खरेदी करायचं आहे. पण आता काय, घ्यायची तर मानसिकता झाली त्याची, पण खडा टाकून तर बघू, झाले अजून 2-5 रुपये कमी तर काय हरकत आहे. जाता जाता आता गरज आपण निर्माण केली, ती कशी सॉल्व्ह करू शकतो, तुझी किती मोठी अडचण आहे, तुला काय मिळू शकतं, तुझे फीचर्स आपल्या ऍप्लिकेशनचे कोणते, तुला मिळणारे बेनिफिट कोणते, तू बिझनेस किती टक्के वाढवू शकतो, तुझा फायदा काय होऊ शकतो, हे सगळं आपण त्याला या चर्चेमधनं कॉलवरती, पर्सनल भेटीमध्ये, व्हिडिओवरती, झूम वरती समजून देत चाललेलो आहे. तरी त्याला सांगतोय आणि तो आपल्याला सांगतोय कोर्स जरा महागच वाटतोय हो, जरा दुसरा पर्याय स्वस्तातला काही नाही का. महाग वाटतोय, मग नुकसान किती होत आहे याचा हिशोब करता का हो सर तुम्ही? शेट एक लक्षात घ्या किंवा मॅडम एक लक्षात घ्या, तुम्ही तुमचं मार्केटिंग न केल्यामुळं, तर तुम्ही व्यवसाय किती वर्ष करताय मला सांगा बरं. कोर्सचं जरा वेळ आपण बाजूला ठेवू, किती वेळ झालं करताय? आम्ही 7 वर्ष झालं शिलाई काम करते. बर, मग तुम्ही युट्यूब वरती आला नाही हो, आपल्याला ते जमत नाही. मग युट्यूब वाले लोक तुम्ही बघितलेत, अहो त्यांना बिझनेसच बिझनेस आहे, रोज काहीतरी करतात, ते रोज विक्री करतात. मग ते अमक्या तमकीने नाही का असं केलं, ते तमक्या तमकीने असं नाही का केलं. ज्या व्यक्तीला तुम्ही भेटायला जाणार आहे त्यातले आयडॉल कोण आहेत हे अगोदर शोधा, आणि ते आयडॉल मार्केटमध्ये सगळ्यांच्या परिचयाचे असतात त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये. नसतील तर त्यांना ते विचारा, ते सांगतात की यांनी हे असं असं केलं त्यांना आम्ही फॉलो करतोय.
मग तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला कोणीतरी फॉलो करावं? आणि तुम्ही जर गेली 7 वर्ष झालं तुम्हाला माहिती आहे, बिझनेस करताय, तुमच्याकडे स्मार्टफोन किती वर्ष झालं वापरता? आणखी एक चांगला प्रश्न लिहून ठेवा. सर तुम्ही स्मार्टफोन किती वर्ष झाले वापरत आहात? त्याचं उत्तर असेल मला सांगता येत नाही पण लय दिवस झाला राव. सर हा कितवा फोन आहे तुमचा? त्याच्या पुढचा बाउन्सर. कितवा फोन आहे हा स्मार्टफोन? 3-4 फोन तरी झाले हो. 2-3 वर्षाला एक दोन फोन, एक फोन तर 2 वर्षाला बदलावच लागतो, राहतच नाही, टिकतच नाही. सर आतापर्यंत तुम्ही कमीत कमी 4 फोन 8 वर्षात बदलले असं सांगताय. 20,000चा एक फोन म्हटलं तर तुम्ही 20 चोक 80,000 रुपये त्या वस्तूसाठी दिलेले आहेत, बरोबर? त्या वस्तूचा उपयोग आहे खरं तर डिजिटल मार्केटिंग करणं, आणि तो तुम्ही केलाच नाही. जर केला असता आणि प्रत्येक वर्षी 10% बिझनेस वाढला असता ना सर, 10%, आतापर्यंत 8 वर्षामध्ये 80% बिझनेस नक्की वाढला असता सर. तुम्ही नुसतं खिशात ते ठेवलंय. त्याचा उपयोग केला पाहिजे का नाही केला पाहिजे, त्याचं डोकंच काम करायला चालू करेल. घर 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 फिरायला लागेल की यार बरोबर आहे, मी 4 फोन तर बदलले ना राव, आणि काहीच उपयोग केला नाही त्याचा, नुसतंच खिशात ठेवून मी फिरतोय. हिशोब करा, त्याला कॅल्क्युलेशन सांगा. या पॉइंटचा अर्थ आहे की त्याला महाग वाटतोय, तो आता आपल्या मर्मावरती बोट ठेवायला लागलाय, आपण त्याच्या मर्मावरती बोट ठेवायचे पण प्रेमाने. आज जर तुम्ही एक छोटस डिसिजन घेतलं तर यश तुम्हाला खूप मोठं याच्यामधून मिळणार आहे, आणि हे त्याला सांगायला विसरू नका. त्याच्यानंतर तो म्हणतो की याचे डोक्यातले सगळे आता प्रश्न तर क्लिअर झाले, आता त्याला आपल्याला पुढे सांगायचंय की त्याला स्वतःचा प्रूफ द्या की मी याचा उपयोग माझ्या व्यवसायामध्ये केला, तुम्हाला सुद्धा करता येणार आहे. तो म्हणतो मी खरंच असं करू शकतो का हो? का नाही करू शकत? हा कोर्स फक्त शिकणाऱ्यांसाठीच नाही आहे, तर तुमच्या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी सुद्धा आहे. तुमचा व्यवसाय डिजिटल होणं ही आता काळाची गरज आहे. आता चॅट जीपीटी आलाय, तुमचे सगळे प्रश्न तो सोडवू शकतो, मात्र त्याला विचारण्याची पद्धत तुम्हाला माहित पाहिजे. आणि हे सगळं एआयच्या माध्यमातून करण्यासाठी सुद्धा कोर्सेस आपल्याकडे रेडी आहेत. मग सगळंच त्याच्यात होतं का? सर सुरुवात तर करा. आमच्याकडे 10 वेगवेगळे कोर्सेस आहेत. तुम्हाला जेवढं आता लागतंय तेवढं एका पॅकेटमध्ये तुम्हाला डबल आम्ही दिलेलं आहे. चॅट जीपीटी पण दिलेलं आहे, आणि सोशल मीडिया हँडलिंग संपूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय काय लागतं त्याचं बिझनेसच्या महागीतामध्ये डिटेलिंग दिलेलं आहे. हे करताना येणाऱ्या तुमच्या व्यवसायामधल्या वेगवेगळ्या अडचणी, कामगार कसे ठेवावे, टीम कशी बिल्ड करावी, प्रॉपर कनेक्शन कसं असायला पाहिजे, या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आता तो काय म्हणतोय बघा, त्याला तर कोर्स घ्यायची इच्छा झाली आता, मग त्याच्या डोक्यात तो व्यावसायिक आहे. तो कोण आहे तुम्ही ज्याच्याशी बोलताय, तो कोण आहे? तो बिझनेसमॅन आहे, पक्का बिझनेसमॅन आहे. त्याच्या डोक्यात चाललेले सगळे गणित आज मी तुमच्या समोर मांडली आहेत. त्याला याच्यात पण धंदा दिसतोय, कारण कुठल्याही बिझनेसमॅनचं तो थिंकिंग असतं. तुम्ही त्याला कॉस्ट सांगितली की तो म्हणतो याची मूळ किंमत किती असेल, तो त्याच्या जजमेंटनी तो चालूच असतो. त्याला बाकी काही सांगायची गरज नाही, तो आरओआय वरती खेळतो. त्याला माहिती की याच्यामधली इन्व्हेस्टमेंट किती आहे आणि याच्यामधले आउटपुट किती आहे. कुठलीही व्यक्ती असू द्या, लहान मोठी, मेल फिमेल, पण त्याला बिझनेसचं माइंड असतं. त्यामुळे तो लगेच म्हणतो की हा कोर्स मी माझ्या मित्राला रेकमेंड करू शकतो का? केलं तर माझा काय फायदा होईल का? आता या ठिकाणी आपल्याला हुरळून जाण्याची गरज नाही. असे जे लोक नको ते प्रश्न विचारणारे आहेत, की ज्यांनी अजून परचेस केलं नाही, ज्यांनी अजून त्याच्यात अंडे का पिल्लू ते काहीच बघितलेलं नाही, आणि तो म्हणतो की मी माझ्या मित्राला रेफर करू का, आणि केला तर त्याचा काही मला बेनिफिट मिळेल का? सर याचे बेनिफिट तुम्हाला मिळतीलच. आम्हालाही बिझनेस हवाय,
आता याच्या पाठीमागचा त्याचा त्या प्रश्न विचारण्याच्या माग काय दडलंय हे प्रत्येक वेळी थोडं थिंक करणं गरजेचं असतं व्यवहार करताना, की त्यांनी जर असं विचारलं असेल तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ह्याला पुढचा प्रश्न त्याचा काय असणार. आणि सेल्फ स्किल मध्ये हा खूप महत्वाचा विषय आहे की पुढच्या माणसाचं जजमेंट आपल्याला आलं पाहिजे की त्याचं वय काय, त्याचा विचार काय, त्याचं प्रोफेशन काय, त्याला काय नक्की पुढचं म्हणायचंय आणि त्याला बरोबर आपल्याला कुठं घेऊन जायचंय हे जजमेंट आपल्याला येणं गरजेचं आहे. तो म्हणतोय की मी दुसऱ्याला देऊ का आणि मला त्याचा काय फायदा होईल. आता इतका राग आलेला असतोय आपल्याला की तुला घ्यायचं असलं तर बघ ना, तू दुसऱ्याचं कशाला वाकून बघतोयस, तुला जमतंय का तर तू घे, असं इथपर्यंत आलेलं असतं. शांत औंढा गिळा, त्याला त्याला काही म्हणू नका. त्याला हेच मोठं करून सांगा की सर हे नक्की तुम्हाला देता येईल. आता त्याच्यासाठी मी उत्तर काय दिलंय ते अगोदर बघा आणि मग तुम्हाला त्याच्या पुढची मी स्पेसिफिकेशन देतो, डिस्क्रिप्शन अजून वाढवून सांगतो. होय, आणि तुम्हाला यातून कमाई सुद्धा करता येईल. सो सिंपल, सो सिंपल. त्याला आपण एका छोट्या टेक्स्ट मध्ये एका वाक्यामध्ये कव्हर केलेला आहे. त्याचा प्रश्न आहे की माझ्या मित्राला कोर्स रेकमेंड करता येईल का. सर तुम्हाला रेकमेंड करता येईल, पण तुम्ही त्याचा फायदा अगोदर घेणं गरजेचं आहे. आमच्याकडे ऍफिलिएट प्रोग्राम सुद्धा आहे, तुम्ही कोर्स विकून पैसे कमवू शकता. आता याबरोबर त्याला आपण जर काही पुढचं सांगायला गेलो तर इथं ऍफिलिएटचा पूर्ण प्रोग्राम स्टार्ट होतो. तो आपल्याला त्याला सांगायचा आहे का, सांगायचा आहे का नाही सांगायचा. तो कितीही मोठा सेल्समन असेल, कितीही मोठा बिझनेसमन असेल, कितीही लोकांची डाउनलाईन त्याच्याकडे असेल, जोपर्यंत तुमचं पहिलं डील क्लोज होत नाही तोपर्यंत त्याला दुसरं कुठलंही ऑप्शन चूज करायला संधी देऊ नका. मल्टी चॉईस नेव्हर परचेस, वाक्य लिहून ठेवा. जर तुम्ही त्याला दोन गोष्टी दाखवल्या तर तो विचलित होईल आणि तो काहीच करणार नाही. ना तो दुसऱ्याला रेकमेंड करेल ना स्वतः घेईल. त्यामुळे त्याला या मुद्द्यावरती हा मुद्दा आपण त्याला अशा पद्धतीने आणखी क्लिअर करू शकतो की तुम्ही मित्राचा बिझनेस बघताय सर ठीक आहे, परंतु मित्र तुम्हाला उद्या काय म्हणणार आहे हो. जेवढं मी तुम्हाला सगळं क्लिअर समजून सांगितलं तेवढं तुम्ही त्याला समजून सांगण्यासाठी वेळ देणार आहे का. आपण असं करूयात सर, या सिस्टीम प्रमाणे तुम्ही हा कोर्स घेऊन तुमच्यामध्ये काहीतरी बदल आपण घडवूया. कारण तुमचा मित्र उद्याच्याला तुम्हाला हेच वाक्य म्हणणार आहे की तू घेतलाय का. खरंय राव, ती तसलाच आहे, ते मला विचारलंच की तू घेतलाय का आधी तर मला सांग. त्यांनी तसं म्हणण्यापेक्षा सर तुम्ही अगोदर या प्रोसेस प्रमाणे प्रॉपर काम करून दाखवा, रिझल्ट आणून दाखवा आणि तुमचा बिझनेस ग्रो होईल याच्यावरती फोकस ठेवा. इन फ्युचर मध्ये आमच्याकडे हा प्लॅन आहे, मग ह्याचं किती कमिशन मिळतं, मग तुम्हाला पैसे मिळतात का, मग तुम्ही कसं काय करता. सर हा विषय आजचा नाही आहे आणि मला अजून बरेचसे कॉल आहेत. याविषयी जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला वेळ काढून नंतर सांगेल, पण त्यासाठी तुम्ही अगोदर हा प्रोग्राम कंप्लीट करा की ज्याच्यासाठी मी वेळ दिला, तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल पूर्णपणे धन्यवाद. आणि आता लास्ट त्याला एक अंतिम शब्द आपले पाहिजेत की तुम्ही यशस्वी व्हायचं ठरवलंय का, का अजून विचार करताय हो. तुम्ही यशस्वी व्हायचं ठरवलेलं आहे का आणि अजून विचार करताय का. बर, तो म्हणेल नाही नाही विचार नाही मी करत, मला पहिली गोष्ट आहे की मला यशस्वी व्हायचंच आहे. मग तुम्ही अजून विचार करताय का. त्यालाच कळेल ना की तुमच्या आता प्रश्न तो भंजाळला एकदम. यशस्वी व्हायचंय का म्हणजे काय व्हायचंय ना, इतका वेळ मी कशासाठी मग हे करतोय, काय मला यशस्वी व्हायचं नाही, नक्की व्हायचंय.
तर त्याच्या पुढचा उपप्रश्न त्याला विचारा की सर कधी कधी व्हायचंय. त्याला त्याच्या पुढची एक अपॉर्च्युनिटी दाखवा की आता अमका सण आलाय, तमका सण आलाय, आता ही गोष्ट पुढे येते, आता सणाचे दिवस आहेत, आता लग्नाचा सीझन आहे. आणि या पद्धतीनं त्याला आपण पुढचं विजन दाखवलं, सर मग मी त्यावेळेला घेऊ का, नाही का सर, म्हणजे मी इतका वेळ तुम्हाला जे तुमच्या फायद्याचं सांगतोय हे नीट तुम्ही जर समजून घेतलं तर तुम्हाला हा कोर्स पूर्ण करायला काही दिवस लागतील की नाही, त्याचे टेस्टिंग करायला काही दिवस लागतील की नाही, आणि मग पुढचा या वेळेसचा सीझन तुम्हाला हातातून प्रॉपर पद्धतीनं चांगला घेऊन जाता येणार आहे. आतापासून सुरुवात केली तर ते कम्प्लिशन कडे जाईल. आता त्याला इथं आपल्याला आणखी एक मोठं हुक पॉलिसी लावायची आहे. सर अजून विचार करताय का तुम्ही, निर्णय घ्या आणि हा कोर्स आजच जॉईन करा. त्याचं कारण आहे की लिमिटेड ऑफर चालू आहे. वर्धापन दिनानिमित्त हा 5+5 10,000 रुपयाचे 2 कोर्सेस आम्ही स्वतः विकत घेतलेले आहेत. पण या वर्षी वर्धापन दिनानिमित्त स्पेशल ऑफर तुम्हाला 3,210 रुपये सरांनी डिक्लेअर केलेली आहे. तिथं महाशाळेचं नाव घ्यायला विसरू नका, योगेश मामुनीचं नाव घ्यायला विसरू नका. तो ब्रँड अजून तरी खणखणीत चालतोय आणि भविष्यात सुद्धा चालणार आहे. कोणाचं नाव घेऊन जर काम होत असेल तर जरूर नाव घ्या, कारण जे लीड्स आम्ही तुम्हाला देणार आहोत त्या लीड्सला योगेश महामुनी माहिती आहे, महाशाळा माहिती आहे, त्यामुळे त्याच्यावरती तुम्हाला खूप क्रेडिट मिळवता येतील. त्यामुळे ते जरूर नाव मध्ये आधी सांगायला हरकत नाही, क्लोजिंगला सांगायला हरकत नाही. तुमचे लीड क्लोज करायला तुम्हाला खूप सारी मदत झालेली असेल, नव्हे ते लीड क्लोज झालेला असेल आणि त्यांनीही ही किंमत त्यावेळेला ऐकलेली आहे की 5,000ला एक कोर्स होता, 10,000ला 2 कोर्सेस होते. आता डबल धमाका ऑफर 3,210 मध्ये मला क्लोज मिळते. फक्त सर ती वर्धापन दिनानिमित्त आहे. किती दिवस आहे सर, खूपच 2च दिवसासाठी आम्हाला ऑफर दिलेली आहे. शॉर्ट पिरियड आहे त्यामुळे आम्हाला लवकर क्लोजिंग दिलेले आहेत. सर आज निर्णय घ्या, लिंक मी तुम्हाला पाठवतोय. लवकर पेमेंट झालं की मला तुम्ही क्लिअरिटी द्या, तुमचा स्क्रीनशॉट माझ्याकडे पाठवा, इमिजिएट ऍक्सेस तुम्हाला मिळेल. इतर माहिती मग ती कसं चालू कसं होतं ते ते कुठनं लॉग इन करायचं असतं, मेल आयडी लागतो का त्याला, काय काय करावं लागतं, मग ते बंद पडलं तर काय करणार. मी आहे ना, मी तुम्हाला ही माहिती फोनवर दिली, मी तुम्हाला माहिती समोर येऊन दिली, ही सगळी गोष्ट मी तुमच्यासाठी करून देणार आहे. सर सर्व्हरला पेमेंट गेल्यानंतर एक आम्हाला रिपोर्ट येतो आणि त्याच्याप्रमाणे आम्हाला तुमचं काम पुढं सांगता येतं, त्याच्याप्रमाणे आम्हाला तुम्हाला करून देता येतं. तुमचं सर पेमेंट झालं एकदा, प्रोसेसनं आपण जाऊया. त्या पद्धतीनं तुम्हाला तो कोर्स कसा ऍक्टिव्ह केला जातो हे मी देतो. व्हिडिओ तुम्ही काल बघितले, त्यात तुम्हाला कसं वाटलं, आता ह्याच्यापेक्षा अजून वेगळं काय पाहिजे, आणि काय नाही झालं तर मी तुमच्या सोबत आहे. हा ट्रस्ट त्याला द्या, हा विश्वास त्याला द्या. व्हिडिओज बघितल्यानंतर त्याला फरक पडणार आहे यात दुमत नाहीच. माझी चांगली तुम्हाला 100 नाही 200% शुअरिटी आहे की ज्यांनी कोर्स केलाय, ज्यांनी लिहून घेतलंय, ज्यांनी कृती केलेली आहे त्याला रिझल्टच आलेला आहे, दुसरं काहीच नाही. बघा हे 20 चॅलेंजेस तुम्हाला त्याच्याकडून विचारले जातील. हे जवळपास वेगवेगळ्या पद्धतीनं तो तुमच्याशी डिस्कस करत राहणार आहे. हे डिस्कशन त्यांनी जर तुमच्याशी केलेलं असेल तर त्याला योग्य प्रकारे छान उत्तर, न चिडता, न रागावता, टोन न बदलता, आपल्या चेहऱ्यावरती कुठेही आपण नाराज झालोय हे न दाखवता प्रॉपर पद्धतीनं सांगणं गरजेचं आहे. आता हे कसं सांगायचं हे करून तुम्हाला दाखवायला मला हा अर्धा तासाचा व्हिडिओ केलाय. तुम्हाला हे प्रॅक्टिकल करायला मला वाटतं 15 ते 20 मिनिटाचे 20 प्रश्न आहेत, 1-1 मिनिट पकडा. 20 मिनिटापेक्षा जास्त मीटिंग करू नका. एवढ्या वेळात तर लाख रुपयाचं प्रॉडक्ट विकण्याची कॅपॅसिटी तुम्हाला मी आणून देणार, पण त्याची सुरुवात आता होते. त्या 20 मिनिटांच्या याच्यामध्ये त्याचा वेळ जास्त घेऊ नका, कारण तो व्यावसायिक आहे.
त्याला काउंटर सांभाळायचंय, त्याच्याकडे तेवढा वेळ कमी आहे, तो फोन केला तर उचलू शकत नाही, तो गाडीवर असतो, धावपळीत असतो, सगळ्या गोष्टी त्याच्याकडनं भरपूर होत असतात. त्याला समजून घ्या पहिले. ऑब्जेक्टला पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे की तो काय रिॲक्ट करतोय. त्याच्या मागे तर बिलकुल लागायचं नाही, गरज त्यालाच आहे. वातावरण आपल्याला निर्माण करायचं आहे, तो प्रॉडक्ट घेणार आहे, तो कोर्स घेणार आहे. आणि असे जर आपल्याला झूम मीटिंग वरती हे कम्युनिकेशन चांगलं करता यायला लागलं, कॉल वरती हे कम्युनिकेशन चांगलं करता यायला लागलं, पर्सनल भेटीमध्ये हे कम्युनिकेशन करता यायला लागलं, तर तुमचे दिवसाचे मिनिमम सुरुवातीच्या काळात 2 सेल क्लोज झालेले असतील. कोणते 2? लिहून ठेवा. पहिला सेल तुमचा क्लोज होणार आहे की एखादा व्यक्ती तुम्हाला या 10 लीड्स आम्ही दिलेल्या आहेत, 10 लीड्स तुम्ही गोळा केलेल्या कशा आहेत त्याचं शिक्षण दिल्यानंतर, प्रशिक्षण दिल्यानंतर तुमच्या ग्रुपमध्ये आलेले आहेत. आता 20 लोकांमधला एक व्यक्ती तुम्हाला रोज असा भेटेल की त्याला 90 ते हवाय, तो घेणार. आणि दुसरी व्यक्ती तुमच्याकडनं घेणारी आहे की त्याला नितांत गरज आहे आणि आजच आहे. एवढ्या लोकांबरोबर कम्युनिकेट होणं गरजेचं आहे. त्यामधली 4 दारं वाजवली तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे, परंतु तोच तुमचं दार वाजवेल अशी यंत्रणा आपण लावलेली आहे. आता तुमच्याकडे प्रश्न त्याने विचारल्यानंतर काय उत्तर द्यायचं, ते कसं ऑब्जेक्शन हँडल करायचं, या मुद्द्याचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा दोनदा बघा. त्या प्रश्नांची पीडीएफ, त्या प्रश्नांची पूर्ण फाईल इथं खाली तुम्हाला या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे. हे प्रश्न आणि त्याची उत्तर काय आहेत हे लेखी स्वरूपामध्ये तुमच्या समोर ठेवून पण तुम्ही प्रॅक्टिकल करू शकता. वेगवेगळ्या ठिकाणी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना याच पद्धतीनं उत्तर द्या. शक्यतो त्याला नाराज न करता, चिडचिड न करता आपला मुद्दा जो आहे तो योग्य पद्धतीनं पटवून द्या. विनम्रपणे जर आपण सेल केला तर तो सेल चांगला होतो, हा माझा अनुभव आहे. कारण प्रत्येक ग्राहक हा लाख मोलाचा आहे. वाक्य शेवटचं आहे, प्रत्येक ग्राहक हा लाख मोलाचा आहे, त्याला कमी समजू नका. तो कधी तुम्हाला काय बेनिफिट देऊन जाईल माहित नाहीये. तो तुमच्यासाठी रेकमेंड करेल दुसऱ्याला. कदाचित त्याच्याकडे असेही काही प्रश्न येतील की मी गेल्याच महिन्यात एक कोर्स केला, तोच अजून पूर्ण नाही झाला. मी 2-3 इंग्रजी मधले केलेत, 2-3 मराठीतले केलेत, माझं चांगलं चालू आहे, मी करतोच सोशल मीडिया, मी व्हिडिओ पण बघतो, मला ते सगळं जमतं सुद्धा, मी ट्रेनिंग घेतलेलं आहे. असे पण लोक त्याला तुम्हाला भेटतील. त्यांना सांगा सर काही हरकत नाही, सातत्य ठेवा. हा मराठीतला एक छोटा कोर्स आहे, ऑलरेडी तुम्ही इतरांचे पण घेतलेले, हा एक घेऊन बघा. आणि दुसरी गोष्ट आहे की जर रेकमेंड तुम्हाला सर कोणाला करता आला तर रेकमेंड करा. त्याच्यातून काही तुम्हाला मार्जिन हवा असेल, विचारणं गरजेचं. तुम्हाला काही त्याच्यातून बेनिफिट मला देता आला तर तो जरूर सर मी तुम्हाला देईल. पैशाची बोलणी पहिल्या भेटीत करणं चुकीचं असतं, पण त्याला एक ओपन आपण देऊ शकतो की सर तुम्हाला बेनिफिट घ्यायचा असेल इतरांना देऊन तरी सुद्धा आमच्याकडे सुविधा आहे. मग हा बेनिफिट कोण देईल, तर तुम्ही तुमच्यातलं थोडंसं कमिशन त्याला शेअर केलं आणि तुमचीच लिंक त्याला पाठवली, त्याच्या पद्धतीने तो सेल करायला लागला. कारण तो स्पेशली त्याने ट्रेनिंग नाही घेतलं, पण तो कनेक्ट करून देईल. कन्वे तुम्हाला त्यांनी थोडस केलेलं असेल, कन्व्हिन्स तुम्हाला करावं लागेल. क्लोज ग्राहक झालेला असेल, इज कॉल्ड एज 4C फॉर्म्युला. कनेक्ट, कन्वे, कन्व्हिन्स आणि क्लोज. मग कनेक्ट होण्यासाठी काही पेमेंट देऊ शकतो, कन्वे त्यांनी केलेला आहे थोडस अजून पर्सेंटेज देऊ शकतो, कन्व्हिन्स पण जो करेल त्याला आपल्याला थोडे पैसे देता येतील, कारण क्लोज कस्टमर स्वतःहून होणार आहे. याच्या संदर्भातला 4C फॉर्म्युलाचा एक व्हिडिओ याच डिस्क्रिप्शन लिंक मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तो जरूर पहा की नक्की क्लोजिंग कसं केलं पाहिजे. तुम्ही पेढा देता का प्रसाद, हा पण व्हिडिओ याच्यामध्ये आहे. तुम्ही त्या ग्राहकाला काय समजता आणि काय समजायला पाहिजे, खूप सारे विषय महाशाळेमध्येच तुम्हाला बिझनेसच्या महागीतामध्ये बघायला मिळतील. स्वतः जरूर अभ्यास करा आणि इतरांपर्यंत पोहोचवा. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.